तुम्ही कधी घोडबंदर रोडवर किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अडकला आहात ना? तासनतास वाहतूक कोंडीत बसून हॉर्न वाजवत घामाघूम होत राहिलात ना? ही समस्या फक्त एका शहराची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांना भेडसावते. आजच्या या न्यूज स्पेशल मध्ये आपण बोलणार आहोत मुंबई, पुणे, ठाणे येथील वाहतूक कोंडीच्या ज्वलंत मुद्द्यावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचा आक्रमक इशारा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आणि अविनाश जाधव यांची पत्रकार परिषद यावर सविस्तर चर्चा करू. पण फक्त आंदोलनापुरती नाही, तर अशा आंदोलनाचे लोकांना होणारे नुकसान आणि वाहतूक व्यवस्थेत लागणाऱ्या खऱ्या सुधारणांवरही बोलू. चला सुरुवात करूया या वाहतूक युद्धाच्या कथेची आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मुंबई आणि पुणे हे महाराष्ट्राचे व्यावसायिक केंद्र आहेत. रोज लाखो लोक या शहरात येत जातात, पण जड वाहने म्हणजे ट्रक, कंटेनर, डंपर यांची गर्दी रस्त्यांवर कोंडी निर्माण करते. घोडबंदर रोड, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, ठाणे ओवळा नाका हे सगळे मार्ग रोज युद्धभूमीचे स्वरूप घेतात. पावसाळ्यात तर कोंडीत भर पडते आणि अपघातांचे प्रमाणही वाढते. अलीकडेच 16 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या एका घटनेने हा मुद्दा आणखी तापला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत स्पष्ट आदेश दिले. घोडबंदर रोडवर रात्री 12 नंतरच जड वाहने सोडा. हे आदेश सर्व यंत्रणांना म्हणजेच पोलीस, महानगरपालिका, परिवहन विभाग यांना दिले गेले. उद्देश असा की दिवसा सामान्य वाहन चालकांना सोय होईल आणि कोंडी कमी होईल. पण हे आदेश अंमलात आले नाहीत का? नाही. दुसऱ्या दिवशी ट्रक रस्त्यावर दिसले. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे आक्रमक झाली. मनसे नेते आणि ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार डाग दिला. ते म्हणाले, जर हे ट्रक रात्री 12च्या आत रस्त्यावर दिसले तर मनसे कार्यकर्ते ते फोडून टाकतील. हा इशारा फक्त शब्दांचा नाही, तर मनसेच्या पूर्वीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तो गंभीर आहे. जाधव म्हणाले, उपमुख्यमंत्रींचा आदेश पाळणार नसाल तर कोणाचा आदेश पाळणार? सरकार चालवतंय प्रशासन की राजकीय नेते? पूर्वी परिवहन मंत्र्यांनी असेच आदेश दिले होते, पण दुसऱ्या दिवशीही अवजड वाहने चालू होती. आजही तेच आहे. मी फोटो देतो, कारवाई करा. 1-2 अधिकारीही निलंबित व्हायलाच पाहिजे. अविनाश जाधव यांच्या या बोलण्याने राजकीय वातावरण तापलंय. ते पुढे म्हणाले, आम्ही ट्रॅफिक मार्च काढत आहोत. ठाण्याच्या ट्रॅफिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोर्चा काढत आहोत. आमच्या मोर्चाने लगेच क्रांती होणार नाही, पण हा सर्वसामान्यांना आक्रोश आहे. राज ठाकरे यांनी मला बोलायला आवाज दिला आहे. त्यांचा आवाज म्हणून ठाणेकरांसमोर जाणार आहे. आज ना उद्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मी बाहेर काढणारच. दरम्यान पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही बसवले आहेत. पण जाधव यांनी यावरही सवाल उपस्थित केले. सीसीटीव्हीद्वारे लक्ष नाही तर वसुली केली जाणार आहे. ते काम वसुलीचं आहे. शिस्त लावायला गोष्टी झाल्या पाहिजेत. पण जे अवजड वाहन येतात, एकावर एक 4 लेन उभ्या राहतात, त्यांच्यावर का कारवाई होत नाही? तिथे का नियमांचं पालन होत नाही? सरकार नियमांचं पालन का करत नाही? नियम फक्त आम्हीच का पाळायचे? मित्रांनो, ही कथा फक्त ठाण्याची नाही, पुण्यातही असंच आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जानेवारी 2025 मध्ये अतिक्रमणांवर सर्जिकल स्ट्राईकचे आदेश दिले होते. फेब्रुवारीत पुण्यात जड वाहनांवर 24 तास बंदी घातली गेली. सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शहरात प्रवेश बंद. फक्त मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादित मार्गावर परवानगी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ऑक्टोबर 2023 पासून हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवली गेली, ज्यात AI कॅमेरा स्पीड लेन ब्रेकिंग ट्रॅक करतात. तरीही कोंडी कमी होत नाही. मनसेसारखी आंदोलने सामान्यांचा समस्यांना वाचा फोडतात, हे खरं. पण कधी कधी ही आंदोलने उलट्या पडतात. ट्रक फोडण्याचा इशारा देऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर काय होईल? कोंडी आणखी वाढेल. ट्रक थांबले की माल वाहतूक बंद पडते, दुकानदारांना तोटा होतो आणि सामान्य लोकांना आणखी वेळ लागतो. पूर्वी मनसेने उत्तर भारतीयांवर हल्ले केले तेव्हा राजकीय फायदा झाला, पण
शहरातील व्यापार आणि रोजगारावर परिणाम झाला. असेच आंदोलन केले तर पोलीस कारवाई वाढते, रस्ते बंद होतात आणि समस्या सोडवण्याऐवजी आणखी गुंतागुंतीची होते. खरा मार्ग हा आहे की आंदोलन करा पण शांततेने, मोर्चे काढा, मागण्या मांडा पण हिंसेने नाही, अन्यथा सामान्यांना मदत होण्याऐवजी त्यांच्यावरच अन्याय होतो. आता बोलूया खऱ्या उपायांवर. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय सुधारणा हव्यात? सर्वप्रथम जड वाहनांवर कडक बंदी आणि पर्यायी मार्ग. पुण्यासारखी 24 तास बंदी मुंबईत ही लागू करा. एक्सप्रेस वेवर जड वाहनांना रात्री 12 नंतरच परवानगी आणि मुंबई बेंगळूर हायवेवरून वळण मार्ग तयार करा. घोडबंदर सारख्या रस्त्यांसाठी भुयारी मार्ग किंवा फ्लायओव्हर बांधा. मग AI आणि तंत्रज्ञानाचा वापर. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर AI कॅमेरे यशस्वी झाले आहेत. 2024 पासून 17 लाख चलान जारी झाले. CCTV फक्त वसुलीसाठी नाही तर रिअल टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंगसाठी वापरा. ॲपद्वारे लोकांना कोंडीची माहिती द्या. मग रस्ते सुधारणा आणि सार्वजनिक वाहतूक. रस्ते रुंद करा पण एकाच वेळी नाही, टप्प्यात करा जेणेकरून कोंडी वाढणार नाही. मेट्रो ब्रिक्स लोकल ट्रेन वाढवा. पुण्यात नगर रस्त्यावर अवजड वाहनांच्या थांब्यासाठी वेगळे स्पॉट करा. मग भ्रष्टाचारावर नियंत्रण. RTO आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये भ्रष्टाचार आहे, कडक कारवाई करा. चलान अनिवार्य करा. दंड रक्कम वाढवा. स्पीडिंगसाठी 1000 ते 2000 रुपये, मॉडिफाईड वाहनांसाठी 5000. मग लोकसहभाग. नागरिकांना शिक्षण द्या. हेल्मेट, सीट बेल्ट अनिवार्य करा. अतिक्रमणांवर सर्जिकल स्ट्राईक करा, जसं पुण्यात अमितेश कुमार यांनी केलं. या सुधारणांमुळे कोंडी 30 ते 40% कमी होऊ शकते आणि अपघातही. पण यासाठी सरकार, प्रशासन आणि लोकांची एकत्रित जबाबदारी हवी. मित्रांनो, वाहतूक कोंडी ही फक्त रस्त्याची नाही तर आमच्या आयुष्याची समस्या आहे. मनसेसारख्या पक्षांनी आवाज उठवावा, पण शांततेने आणि उपाययोजना सुचवून. बाकी तुम्हाला काय वाटतं? रोजची ट्रॅफिक समस्येपासून तुम्हीही त्रस्त झाला असणार ना? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.